अरुण सावंत यांच्याकडून आपण उत्तर घेऊया रायगडचं। रायगडमध्ये शिंदेची शिवसेना आता मात्र आघाडी घेताना दिसते, विजयी होताना दिसते आपण म्हणूया। इथं मात्र तटकरेंना चांगलाच फटका बसलेला आहे, त्यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। तुमचं रायगडमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे। लागवीजी पहा, रायगड म्हणा किंवा अख्खा महाराष्ट्र म्हणा, ज्या प्रकारे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी यांनी संपूर्ण राज्यभर विकासाची कामं केली, तसेच रायगडमधील आमचे नेते, मग ते गोगावलेजी घ्या किंवा दळवी साहेब घ्या किंवा इतर आमचे आमदार घ्या, त्यांनी अतिशय उत्तमरित्या तिथे एकरूप होऊन संपूर्ण आपल्या मतदारसंघांमध्ये जनता भिमुख काम केलं आणि तळागाळातील जनतेपर्यंत ते सतत जाऊन पोहोचले होते। आणि म्हणूनच रायगडमध्ये शिवसेना भक्कमरित्या उभी राहिली आणि आज जनता शिवसेनेच्या मागे उभी राहताना दिसत आहे। असेच निकाल मुंबई महानगरपालिका आणि इतरत्र महानगरपालिकांमध्ये सुद्धा दिसणार आहेत। तेव्हा जो विश्वास जनतेने महायुतीवरती आज दाखवलेला आहे, त्या विश्वासाबद्दल मी जनतेचे फार फार आभार व्यक्त करेन की असेच आशीर्वाद आपले पुढील कित्येक वर्ष या महायुतीवर राहावेत, खास करून शिवसेनेवर राहावेत आणि या राज्याचा विकास व्हावा अशी मी इच्छा बाळगेन। अगदी गणेश हाकेजी तुमच्याकडे येते। खरं तर दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिंदेची शिवसेना रायगडमध्ये विजयी होताना दिसतीये। बघा, जे तिसऱ्याचा लाभ असं म्हणता येत नाही। आम्ही ज्या पद्धतीने निवडणुका लढलोय, ज्या ठिकाणी आम्हाला युती करता आली आणि ज्या तिथल्या स्थानिक म्हणजे नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही युती केलेली आहे। पण जिथं नाही जमलं तिथं स्वतंत्रपणे लढलेले आहोत। आणि अशा वेळेला जो काही तुम्हाला कौल दिसतोय तो युतीचाच दिसतोय। म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे साहेबांची जे शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, हा एकूण जर तुम्ही महाराष्ट्रातले निकाल जर बघितले तर हे सर्व निकाल ते महायुतीच्या बाजूने तुम्हाला दिसतील। म्हणजे आणि लागायला लागले तसा कल एकूण त्या पद्धतीचा आहे। तेव्हा मी सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे आणि आमचे नेते पण सांगत येत आहेत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांनी ज्या पद्धतीनं नगरपालिका गांभीर्याने घेतल्या आणि गांभीर्याने घेऊन त्या लढल्या, काही ठिकाणी युती झाली नाही तरीही मैत्रीपूर्ण लढती लढल्या गेल्या आणि तिथं महायुतीचेच उमेदवार तुम्हाला आता विजयी होताना दिसत आहेत। खरं तर बोला बोला अगदी निवडणुकाच लढलोय, मी सांगितलं ना, या विरोधकांना कुठल्याही गोष्टीसाठीचे काहीतरी निर्मित केला, मग कधी निवडणूक आयोग, कधी पुन्हा पैशाचा वापर केला। अरे लोकांना तुम्ही अशा पद्धतीची धोडफेक लोकांच्या म्हणजे डोळ्यात किती दिवस करणार आहात तुम्ही? अगदी पैशांचा तुम्ही उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी विलास लवांडेंना बोलायचंय। लवांडेजी, खरं तर तुमच्याकडे येते, मी बोलण्याची संधी देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।